आपुले आपण संसार बंधन. आता संसार हे शब्द आपण ज्याला संसार म्हणतो तो संसार नाही. आपण संसार कशाला म्हणतो? बर बायको केली की संसार सुरू झाला, मुलं झाले की संसार सुरू, सुनबाई आली की संसार सुरू. आणि एक लक्षात ठेवा, महिला मंडळ हळूहळू बऱ्याच झाल्या. महिला मंडळ सुनबाई याच्या अगोदर तुम्ही सुखी होते का सुनबाई आल्यावर सुखी झाल्या? हे सोपं आहे बरं सगळ्यात. काय म्हणायचं तुम्हाला? काय आता तुम्हाला काय माहित? आपोले आपण संसार बंधन. स्वतंत्रता जाते आणि प्रतंत्रता प्राप्त होते. पण एक लक्षात ठेवा, आपलं वजन पुढल्यावर टाकलं ना, ओझ त्यांना वागू द्यायचं आणि आपण सुखात राहायचं. काही टेन्शन नाही. कळलं का नाही तुम्हाला? नाही, आपलं जे काय आहे त्यांच्यावर सोपून द्यायचं. आपण जर आवडून धरलं तर दुःख, आपण मोकळं सोडलं तर आपण सुखी. पुढचा माऊली हे ज्ञानेश्वरी सांगतात, पुढीलाचे ओझे आपल्या माथा घ्यायचे, मग तरी काय न दाटून दे धनुधरा. मागून खो आला ना, पुढं खो द्यायचा, मोकळं व्हायचं. याला माऊली म्हणतात अवघाची संसार आणि आनंदे भरी. अरे यांना मी सांगितलं नाही उड्या मारण्याचा का? ही अवस्था वेगळीच. गाये नाचे उडे आणि मनाचे आनंदे. बर पंढरपूरला जाईल सुखी होईल. कारण काय? पंढरपूरला गेल्याच्या नंतर तुझा जो विटेवर उभा आहे ना त्याचं दर्शन होते, संत संगती घडते. आणि हा जो संसार आहे या संसाराची आसक्ती तुटते. विठ्ठल चित्त प्रपंचापासून वमनते मने बैसले. आवर्जून म्हणतात माझ्या वडिलाची तुझी चरण सेवा पंढरीची वारी बस आणि कन करी. अशा घराण्यात जन्म मिळणं हे अनंत जन्माचं पुण्य महाराज, अनंत जन्माचं. आणि हे पुण्य जर असेल तर ठोकून सांगता येतात देवा मला जन्म दे.